इथून मात्र सुरुवात होत असताना पहिलाच बॉल वेगवान होता तेच तर्रार बॉल त्यानंतर आपण पाहतो एक धाव. अच्छे बड्डे बॉय स्मरण आणि दर्शनला तुम्ही पाहू शकाल आणि स्मरण दर्शनला आपण पाहत असताना दोघी अच्छे बड्डे बॉय आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खूप एन्जॉयमेंट आज सुरू आहे हे सुद्धा पाहायला मिळत आहे. टीम हार्डलक तुरमाळे संघ आपणाला सुद्धा पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन चेंडूचा खेळ संपला आणि धाव संख्या 2 पाहायला मिळेल. पुढच्या बॉल साठी पुन्हा एकदा सुरेंद्र सज्ज होतील. अबाल आता मात्र रायडिंग स्मरणला आपण पाहू शका. स्क्रीनवर सुद्धा पाहायला मिळतं बघा साईप्रीत लाईव्ह आणि त्याच्यावर पूर्णपणे कॅमेरा झूम केलाय. इकडे दर्शनला सुद्धा आपण पाहू शकाल. क्या बात है, क्या बात है. यही तो है जगदीश मुकादम, जगदीश शेठ मुकादम. तीन हो या तीन डिक्लेअर एक व्हॅलिडिटी दोन हा 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 तीन धावा चला कंटिन्यू चला पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर तयार होतोय गोलंदाज. प्रकाश साठी बॉल असेल. डावखुरी हाताचा फलंदाज फटका कन्वर्ट करता आल्याने या टायमिंग जुळलं नाही. प्रॉपर सिंगल कंप्लीट झाली. सेकंड साठी निघालेत आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतायत. वेगाने तिसरीचा प्रयत्न केला जाणार का आणि तिसरीच्या प्रयत्नात प्रकाश यांच्या पारीचा अंत होईल. सांघिक बळ मिळालाय. रनआउटची विकेट मात्र मिळाली आणि विकेट क्रमांक पहिला इथून पाहायला मिळतोय तो टीम नितलस संघ पाहायला मिळतो. नितलस संघाचा हा पहिला गडी बाद होतोय. षटक पहिलं सुरू आहे. चला आपण मंगेश कर्णेकर यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन की मंगेश कर्णेकर यांचा सन्मान इथे करायचा आहे. समजत नाही रे. पहिल्या षटकाचा खेळ इथून पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या गोलंदाज सुरेंद्रनं आणि रनआउटची विकेट सुद्धा मिळाली. आता मात्र पुढच्या 12 बॉल साठी धावा कशा असतील, रन्स कशा येतील, खेळ कसा असेल आणि एक सूचना बघा लक्ष केंद्रित करा. मला वाटतं येणाऱ्या 12 नोव्हेंबर म्हणजे RPL समाप्त झाल्यानंतर रायगड प्रीमियर लीग काहीतरी 11 तारखेला संपते. 10 तारखेला 11ला मला वाटतं भाऊबीज आहे, दिवाळी आहे आणि त्यानंतर मग 12 तारखेला 40+ अध्यक्ष चषक असेल. म्हणजे रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय मंगेशदा वकडेकर यांच्या नावाची स्पर्धा असेल. अध्यक्ष चषक आणि त्यामध्ये फक्त 40+ चे संघ खेळतील. 40+ चे सर्व संघ आणि स्पर्धाचं फॉर्मॅट असा असेल डे नाईट. स्पर्धेचं फॉर्मॅट डे नाईट असेल हे लक्षात घ्या. मग जशी टीम चिट्ट्या लॉर्ड्स ज्या संघाला डे मध्ये लॉर्ड्स मध्ये जो संघ डे मध्ये असेल त्यांना डे मध्येच खेळणार आहोत आणि जे नाईटला असतील चला डे मध्ये आपण डे नाईट म्हणजे डे मध्ये जे संघ जितके असतील ते खेळतील. त्यानंतर पुढचं नाईटचं परत नियोजन असेल हे सुद्धा लक्षात घ्या. आपण
तर ती स्पर्धा डे नाईट असेल हे लक्षात घ्या. आपण अध्यक्ष चषक 12 नोव्हेंबर. ज्या संघांना खेळायचं असेल त्याने आपण क्रांतीवीर क्रिकेट संघ शिरडण यांच्याशी आपण संपर्क साधा. भाऊ मुकादम असतील, आमचे दीपकजी भोपी असतील, विश्वनाथजी खारके असतील, यांच्याशी आपण संपर्क साधू शकता आणि आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. सन्माननीय महेशजी भोईर साहेब खारघर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती करूया, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. आपण आपलं सुद्धा जे मल्हार हॉटेल पुरस्कृत आपण पाहत आहे दर्शन आणि स्मरण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. व्हाईट बॉल आलाय, अवांतर एक्स्ट्रा बॉल फेकलाय. अवांतर धावसंख्या आता पुढे जाईल. 12 धावसंख्या, 12 ऑन बोर्ड. 12 धावसंख्या लागते स्कोर कार्डवर. एक टोटल 2 आल्या, 1+1 अशा 2 धावा म्हणजे 13 धावसंख्या स्कोर कार्डला. 13 धावा. या वेळेला बॉल पुन्हा एकदा लेग स्टंप सोडतोय. पंच वळतायत लालचंद गावण सर आणि सांगतायत पुन्हा एकदा व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर बॉल फेकलाय आणि अवांतरनं आणखीन एक धाव इथून खर्च झाली आणि धावसंख्या आता स्कोर कार्डवर 14 धावसंख्या. फुटवरचा वापर, स्टेप आउट झाले, पुढून केले, बॅटवर घेतलाय, खालून खेळण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल. पुन्हा एकदा सिंगल. सिंगलला टोटल धावा आता स्कोर कार्डवर जोडल्या जातील, त्या म्हणजे 15 धावसंख्या. 15 ऑन बोर्ड. 15 धावा लागतायत. चेंडू पॅडवर बदललाय, कदाचित हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि रनआउटच्या माध्यमातून परतावं लागेल गणेशला. गणेश सुद्धा बाद होतोय. धावसंख्या 15 असताना नितलस टीमला लागलाय धक्का दुसरा. गणेश बाद. दुपारपासून थोडस बिझी होते. आता संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा ज्यांची हजेरी आणि उपस्थिती लाभली आहे ते आमचे जयवंत दादा महाडिक. एक चांगले व्यक्तिमत्व आपण पाहत आहे आणि शिरडूनच्या टेनिस क्रिकेटसाठी त्यांचं योगदान खूप मोठं आहे आणि आपण जर पाहिलं तर त्यांचं आगमन झालं. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण करूया. षटक कंप्लीट होत आहे आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू संपलेत आणि 12 बॉल मध्ये तब्बल धावसंख्या जोडली गेली. ते आता म्हणजे 16 धावसंख्या. 16 8च्या सरासरीने 16 धावा लागताय स्कोर कार्डवर आणि पालेश्वरी संघ आणि दुसऱ्या बाजूला नितलश असे 2 बलाढ्य संघ. आज विस्फोटक खेळ राकेश मोगलचा पाहायला मिळाला. कदाचित खूप साऱ्या रन्स वैयक्तिक कोट्यामध्ये त्याच्या पाहायला मिळाल्या. विस्फोटक बॅटिंग, षटकार, चौकारी सारे काही त्याच्यामध्ये आजच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळालं. आणि आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहत आहे गोलंदाज तयार होईल बॉलिंग मार्कवर. या वेळेला बॉल अतिरिक्त, या वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर आपण पाहत आहे अगदी निर्धाव चेंडू टाकलाय आणि या निर्धाव बॉल नंतर धाव नाहीये. त्यानंतर रोहित वाजेकर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत आपण करूया. एक मराठीचा बुलंद आवाज, मराठीचा एक गोड आवाज सातत्यानं आपण या मैदानावर ऐकत असतो. एक चांगले व्यक्तिमत्व आणि आपण पाहू शकाल हसमुख चेहरा, सातत्यानं स्मितस्व आणि त्यानंतर त्यांच्या मातोश्री सुद्धा आपण पाहतो. शिरडून ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच म्हणून ज्याने कार्यभार सांभाळला आणि व्यावसायिक सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक चांगलं काम ज्यांचं पाहायला मिळतं ते आमचे रोहित वाजेकर. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. या वेळेला बॉल आता मात्र आपण पाहू शकाल उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु कदाचित आपण पाहत आहे जिथे 2 धावा जोडल्या गेल्या
तिसरीचा प्रयत्न होईल का, परंतु स्वतः क्षेत्ररक्षक टॉपिंग आपण पाहता नॉनस्ट्राईक एंडला पोहोचले आणि धावसंख्या मिळाली 2 धावेनं धावसंख्या पुढे जाईल. टोटल आता जोडल्या 19 धावसंख्या. हा बॉल आता या बॉलवर एक पुन्हा एकदा सिंगल आली आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावा संख्या आता 20 ऑन अबाउट 20 धावा. आज स्मरण आणि दर्शनचा वाढदिवस खूप मजा करतायत, एन्जॉय करतायत, ते सुद्धा आपण पाहू शकाल. सकाळपासून दुपारच्या सत्रामध्ये जेवणाची सुद्धा भोजनाची सर्वांसाठी व्यवस्था आपण पाहिली. 40+ एक खास वैशिष्ट्य आहे भोजनाची व्यवस्था. मग कधी शाकाहारी मांसाहारी हे सुद्धा आपण सातत्यानं पाहत असतो आणि इतकं मनमिलावू खेळ 40+ आहे. कारण जे आपले तरुण खेळाडू खेळ खेळतात ना रे, तो वेगळा खेळ आहे. मनामध्ये जिद्द, चीड, त्यानंतर मग जर विचार केला तर खुन्नस, या साऱ्या गोष्टी आपण पाहत असतो. परंतु इथे रनआउटची विकेट सॅक्रिफाईस केली आणि 40+ म्हटलं तर जरी हरो जिंको तरी एकमेकांचा आदर करणं, सन्मान करणं, प्रत्येकाशी सलगीनं चांगल्या पद्धतीनं वागणं, हे 40+चं क्रिकेट आपण पाहिलंय. कारण याच 40+च्या सर्व खेळाडूंनी आपल्यासमोर आदर्श घालून दिला, आपल्याला खूप काही शिकवलंय. आणि जुन्या जाणत्या सर्व खेळाडूंचा जर विचार केला तर प्रत्येकाच्या कोणाच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावामधील खेळाडू घडतायत, पुढे जात आहेत. आणि त्यानंतर मी म्हणेन एखादा नाव चर्चेत आलं, एखादं नाव मोठं झालं की त्यानंतर त्या खेळाडूंना, जुन्या खेळाडूला कधी विसरू नये, हे सुद्धा मी नक्कीच नमूद करेन. सन्माननीय आमच्या अनंताजी वाकडीकर यांचं सुद्धा इथे शुभागमन झालं, त्यांचा हार्दिक असं स्वागत आपण करूया. कारण तुम्हाला जो आदर्श, तुम्हाला जो अनुभव शेअर केला, तुमचं जे मार्गदर्शन तुम्ही त्यांच्या बॉलवर धावा किती आहेत? धावा 2 ना? ओके. जे मार्गदर्शन ज्यांचं लाभलं आणि त्या मार्गदर्शनाने आपण पुढे गेलो. या क्रिकेटमध्ये खेळताना आपलं नाव लौकिक घडलं, त्यानंतर आपल्या नावाच्या बरोबर गावाचं नाव, विविध पारितोषिक जिंकली. आणि कधीतरी ज्यानं शिकवलं त्या प्रत्येकानं मी म्हणेन कोणत्या तरी एखाद्या बाईटमध्ये आपण त्यांचा उल्लेख आवर्जून करावा, त्यांना सुद्धा कधीतरी बरं वाटेल, त्यांची सुद्धा छाती नक्कीच फुगून येईल. चला इथून आपण सन्मान करूया. आमचे मंगेशजी कर्णेकर साहेबांचा इथे सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या वतीनं. चला मंगेशजी कर्णेकर साहेबांचा सन्मान आपण करतोय. व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपण पाहताय एक मोठं नाव आहे आणि आपण पाहू शकाल. नाही, पाहुणे आले, पाहुणे जरी बोलले की बाबा माझा सन्मान नको, परंतु आयोजकांची एक इच्छा असते की त्या पाहुण्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. कारण वेळात वेळ काढून येत असतात, प्रत्येक जण आवर्जून येतो आणि त्यांचा सन्मान होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. स्पर्धा लाईव्ह असल्यानंतर मग या स्क्रीनवर सुद्धा सारं काही पाहायला मिळत असतं आणि आपापला प्रत्येक जण वेळ खर्च करतोय, त्यासाठी सर्वांचं धन्यवाद. त्यानंतर अनंताजी वाकडीकर साहेबांचा सुद्धा सन्मान आपण करूया. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारायचा आहे. चला 18 बॉल संपलेत, पूर्वार्ध संपला गेला आणि पूर्वार्धाच्या खेळामध्ये नितलस टीमला आपण पाहिलं असेल, ते म्हणजे गोलंदाजी नितलस टीमला बॅटिंग करताना आपण पाहिलं आणि नितलस टीमनं जमवल्या 22 धावा आणि पालेश्वरी संघाला आता करायचे त्यात 23 धावा. 18 चेंडू आणि 23 धावा. चला त्यानंतर आमच्या राजन मामांचा सन्मान आपण करणार. राजन मामा पाटील, चला त्यांचा सन्मान एकनाथजी मुकादम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. त्यानंतर हॉटेल जय मल्हार आणि त्याची धुरा सातत्यानं सांभाळत असताना आपण पाहतोय
आणि मामांची वेशभूषा जर पाहिली ना तर डॅशिंग शर्ट सातत्यानं घालत असतात, ते सुद्धा आपण पाहिलंय. चमचम चमचम करणारी शर्ट सुद्धा आपण पाहत असतो. चला आपण पुढचा सन्मान आपण करूया. आमच्या रोहित बाजेकर यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाईल, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये रोहित, आपण त्याला रोहितला पाहतो, जसा वेळ मिळेल तसा तो रोहित येत असतो. मग 2 मॅचेस 3 मॅचेस जसं त्याला ऍडजस्ट होईल तसं तो आपलं समालोचन असेल त्याच्या माध्यमातून, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला आपण पाहिलंय आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व. आणि रोहितचा सन्मान आपण करूया, कारण त्याला माहिती आहे स्पर्धा आपल्या गावामध्ये असतात. आद्य क्रांतीवीरांचं नाव आणि त्या क्रांतीवीरांच्या नावानं ओळखलं जाणारी शिरडण गाव आणि त्या गावाची अगदी एक चांगली ओळख म्हणून त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक उत्कृष्ट समालोचक रोहित वाजेकरला आपण पाहत आहे. त्यांचा सन्मान आपण करूया. आपण आलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. व्यासपीठावर आमची एवन जोडी तुम्हाला पाहायला मिळते बघा. इकडे एकनाथ शेठ मुकादम, तिकडे दत्ता शेठ मुकादम यांना आपण पाहू शकाल. ही एवन जोडी आहे. चला मॅच कडे पुन्हा एकदा. 18 बॉल 23, मॅच ऑन गेम ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि इट्स नो बॉल. नो चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलाय. येस, खेळपट्टीच्या बाहेर बॉल आणि पंचांचा इशारा. इट्स नो. पुढचा बॉल फ्रीटचा बॉल पाहायला मिळेल. लक फॅक्टर असतील, संधी असेल बॅट्समन साठी. आणि एका बाजूला आता 18 बॉल आणि 22. डावखुऱ्याचा गोलंदाज वेगवान, एज लागली आणि सरळ फर्स्ट स्लिपच्या वरतून मात्र गलीमधून चेंडू मागे जातोय नियोजित एका धावेसाठी. बघा इथे राखीव प्रतिनिधी कोणत्याही टीमचं नाही आहे. जी नावं माहिती आहेत ते आम्ही घेतोय, परंतु बाकी नावं येत नाहीत. मग पारितोषिक मिसमॅच होणं हा सुद्धा एक धोका संभवू शकतो. तर विनंती असेल आपली नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. चला इथून वाईट +1 अशा 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेनं धावसंख्या पुढे जाईल ती 4 धावसंख्या. स्पर्धेची धुरा सांभाळत असताना आमचे भाऊ मुकादम यांना आपण पाहत आहे. बरीच वर्ष क्रिकेट ज्यांनी गाजवलंय. आज 40+ करणारा विभागाचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि आपण पाहत आहे सकाळपासून मेहनत खूप सारी आहे. प्रत्येक टीमला बारकाईनं बोलावणं, त्यांचा सन्मान करणं, हे सारं काही अगदी आपण पाहत आहे. पुन्हा एकदा सिंगल आली, रन्स आणि 5 धावा स्कोर कार्डवर. 5 ऑन अ बोर्ड, 5 धावा लागतायत. आज नक्कीच आठवण आम्हाला होती आमची धनाजी चौधरी यांची सुद्धा. आज आपल्यात नाही आहेत. अगदी जर विचार केला तर आज जर असते तर इथे येऊन ते बसले असते. स्पर्धेला त्यांनी एन्जॉय सुद्धा केलं असतं, हे सुद्धा पाहायला मिळेल. परंतु संतोषजी चौधरी यांना सुद्धा विसरून चालणार नाही, कारण ते सुद्धा खूप मेहनत घेतात, प्रत्येक स्पर्धेमध्ये असतात. परंतु आज त्यांचे बंधू आपल्यामध्ये निघून गेलेत आणि त्यांना सुद्धा पुन्हा एकदा आपण श्रद्धांजली वाहतोय. पुन्हा एकदा सिंगल रन्स आले मागे डिक्लेअर झोन मध्ये आपण पाहत आहे. आता धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 7 धावसंख्या. येणारी बॉल आता 14 चेंडू आणि 16ची गरज आहे. पहिल्या षटकामधील अद्याप 2 चेंडूचा काही शिल्लक राहिलाय. येणारी 14 बॉल आणि 16 धावा. आता एक डिक्लेअर आली ना. ओके, 8 धावसंख्या. हे 60. यावेळेला सिंगल, पुन्हा एकदा रन्स आता 9 स्कोर कार्डवर. त्यानंतर आमच्या विनोद दादा टकेकर यांचं सुद्धा आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत सुस्वागतम. विनोदजी टकेकर दादांचं करूया हार्दिक स्वागत. यावेळेला स्टेप आउट झाले. फुटवर्कचा वापर, क्षेत्ररक्षक आले होते, जज सुद्धा केलं होतं, परंतु चेंडू हातामधून निसटलाय. जय सुद्धा सुटला आणि आता मात्र या बॉलवर धावा किती मिळतील. जिथे एकही धाव खर्च झाली नसती, विकेट सुद्धा गेली असती, तिथे मात्र 3 धावा. तेलही गेलं आणि तूपही गेलं. धावा आल्या 3 आणि या 3 धावेनं तब्बल षटक पहिलं कंप्लीट झालं आणि धावसंख्या ती टोटल 12 धावसंख्या. येणारे 12 चेंडू आणि आता गरज राहिली आहे ती तब्बल 11
11ची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि आता 11 धावसंख्येची आवश्यकता. अशोक येतात बॉलिंग मार्कवर दुसरं षटक घेऊन. अशोक यांना आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा सिंगल रन्स मिळाली आणि सिंगल आता मात्र रन्स 13 धावा लागत आहेत. येणारे 11 बॉल आणि 10ची आवश्यकता असेल. 11 चेंडू आणि 10 धावा या मॅच मध्ये आता टार्गेट राहिलं, आव्हान राहिलंय. या वेळेला फटका सुराका डाऊन द ग्राउंड स्ट्रेट फॉरवर्ड केलाय. बॅटच्या मधोमध स्वीट साऊंड असा आवाज. मायटी सिक्सर षटकार आणि या षटकारानं आता मात्र समीकरणामध्ये बदलाव पाहायला मिळेल. धावा लागला स्कोर काढला त्या म्हणजे 19 धावा. आता 4 धावींची आवश्यकता. चार धावींची आवश्यकता. एक सिंगल रन्स पुन्हा एकदा. आता मात्र 3 धावा करायचे. धावा संख्या लागते स्कोर कार्डवर 20 धावा. चला साई टीम आणि चिंचपाडा टीम दोन्ही टीम कर्णधार आपण येऊन थांबायचंय. लकी ड्रॉ असेल, चिठ्ठीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर कोणत्या संघाला बाय मिळेल, कोण मेगा फायनल मध्ये पोहोचतोय आणि कोणते 2 संघ राहतील त्यांच्यामध्ये सामना असेल. चला स्मरण, बाहेरचं स्मरण. पुन्हा एकदा सिंगल आली. धावसंख्या 21. 2 धावीची आवश्यकता, परंतु पुन्हा एकदा सिंगल साठी आणि धावसंख्या आता 22. एका धावेची आवश्यकता आहे. एका धावेची आवश्यकता त्या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. टीम पालेश्वरी संघ आपण पाहताय प्रथम टॉस जिंकला, फिल्डिंग केलंय आणि आता मात्र एका धावेची आवश्यकता. या वेळेला हा बॉल आता मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. एक सिंगल घेतली आणि सिंगलनं मात्र सामना इथून जिंकला, फिनिश केलाय. तो टीम पालेश्वरी संघाला अभिनंदन. टीम पालेश्वरी टीम सुपर 3 मध्ये दाखल झालात. हार्डलक टीम चला चिठ्ठ्यांसाठी सामने 2 षटकांचे असतील हे लक्षात घ्या. पण चला चिठ्ठी होणार आहे. चला चिठ्ठीसाठी या साई टीम, चिंचपाडा टीम आणि पालेश्वरी टीम. चला तिन्ही टीम या लगेच कर्णधार. चला हडलक टीम निघलंच पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. बघा 10 तारखेला RPL फायनल, 11 तारखेला भाऊबीज आणि 12 तारखेला वन डे शो. डे नाईट फॉर्मॅट असेल. 40+ सामने असतील. अध्यक्ष चषक रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेशदादा वाकडीकर यांच्या नावाची स्पर्धा.